युटी म्हणजे यूज अँड थ्रो. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. ठाकरेंच्या एसएनशी या टीकेला उपमुख्यमंत्री शिंदेंचं जोरदार प्रत्युत्तर. अमित शहांचं कालचं भाषण जिना नाही लाजवणारं. वक्फ बिल मुस्लिमांच्या हिताचं म्हणजे तुम्ही हिंदुत्व सोडलं का? उद्धव ठाकरे यांचा भाजपला सवाल. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवतीचा मृत्यू. भाजपचे आमदार अमित गोरखेंचा गंभीर आरोप. आमदार गोरखे यांचे पीए सुशांत भिसेंच्या पत्नीचा मृत्यू. दीनानाथ रुग्णालयाने ऍडमिट करण्यासाठी 10 लाखांची मागणी केल्याचा आरोप. राज ठाकरेंच्या मराठीबाबतच्या सूचनेनंतर मनसे आक्रमक. परळमधील आयडीबीआय आणि कुलाब्यातील मुंबई बँकेत जाऊन मनसे कार्यकर्त्यांकडून विचारणा. मराठीत कामं झाली पाहिजेत, मनसेची मागणी. सुप्रीम कोर्टातील सर्व न्यायाधीशांनी संपत्तीची माहिती सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर जाहीर करावी. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचे निर्देश. घरकुल आणि शासकीय बांधकामांसाठी गाळ, माती, मुरुम, दगड विनामूल्य मिळणार. महसूल विभागाचा शासन निर्णय जारी. तर पाणंद रस्त्यांसाठी मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद रस्ते योजनेला मान्यता. साताऱ्यात महाबळेश्वरसह जावळी तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस. महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेत पाणी साठल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस. केळीच्या बागेसह मका पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. पुणे शहराच्या काही भागात अवकाळी पावसाला सुरुवात. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची धावपळ. तर शिवाजीनगर परिसरातील रेव्हेन्यू कॉलनीत सखोल भागात पाणी साचलं.